पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिशकडून पैसे आणि लग्नाचा आमिष. गद्दार हेर गजालाचा कबुलीनामा. तर भारताची लष्करी माहिती देण्याच्या बदल्यात दानिशकडून कमिशन. गद्दार यामीनची माहिती. अटक करण्यात आलेला हेर नोमानच्या मोबाईलमध्ये 70 पेक्षा जास्त पाकिस्तानी नंबर्स. तर देवेंद्र सिंह ढिल्लोकडे पाकिस्तानच्या विक्कीकडून भारतीय सिमची मागणी. ऑपरेशन सिंदूरची यशोगाथा मदरशात शिकवणार. उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय. मदरशांच्या पाठ्यपुस्तकात ऑपरेशन सिंदूरचा धडा. ऑपरेशन सिंदूर सुरू असताना मध्यस्थीची विनंती घेऊन पाकिस्तान अमेरिकेकडे गेला. भारतानं अमेरिकेशी संपर्क साधला नाही हे मित्र देशांना सांगा. परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या खासदारांना परराष्ट्र खात्याचं ब्रीफिंग. सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या परदेश दौऱ्यासंदर्भात माहिती देण्यासाठी उद्धव ठाकरेंना केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांचा फोन. ठाकरेंच्या शिवसेनेकडून एक्स पोस्टवरून माहिती. ऑपरेशन सिंदूरबाबत प्रश्न विचारणाऱ्या राहुल गांधींवर भाजपकडून टीकेचा स्ट्राईक. आसिम मुनीरच्या चेहऱ्यासोबत राहुल गांधींचा फोटो. तर मंत्री गिरिराज यांच्याकडून चिनी बनावटीच्या पाकिस्तानी मिसाईलची उपमा. उघड नाराजी बोलून दाखवणाऱ्या छगन भुजबळांना अखेर मंत्रिपद. राजभवनात शपथविधी संपन्न. कोणतं खातं मिळणार याची उत्सुकता शिगेला. जळगाव जिल्ह्यातील चोपडा इथं एसटीचे ब्रेक फेल. अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. पुण्यात मुसळधार पावसानंतर होर्डिंग कोसळलं. 7 ते 8 दुचाकींचं मोठं नुकसान. पुणे नगर मार्गावरील वाघोली जवळची घटना. राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस मान्सून पूर्व पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. मान्सून 4 ते 5 दिवसांमध्ये केरळात दाखल होणार. मान्सूनसाठी केरळमध्ये अनुकूल वातावरण. हवामान विभागाची माहिती. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं निधन. 86व्या वर्षी पुण्यातल्या घरी घेतला अखेरचा श्वास. शासकीय इतमामात उद्या अंत्यसंस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.